काही दिवसापूर्वी 27 मार्च 2026 ला एक व्हिडिओ व्हायरल झालेला होता. तो तुम्ही सर्वांनी बघितला असेलच. तो सोशल मीडियामध्ये सगळीकडे दिसत होता. त्या व्हिडिओमध्ये एक माणूस होठों पे ऐसी बात में दबा के चली आई या गाण्यावरती नाचताना दिसत होता. एकटाच नाचत होता. हा माणूस दुसरा तिसरा कोण नसून अमेरिकेच्या FBI चा डायरेक्टर काश पटेल आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की काश पटेल अमेरिकेचा डायरेक्टर हिंदी गाण्यावर का नाचतोय? कारण काश पटेल हा भारतीय वंशाचा आहे आणि तो हिंदू आहे, त्यामुळे तो हिंदी गाण्यावर नाचतोय. तर पुढचा प्रश्न असा आहे की FBI चा डायरेक्टर हे सगळं का करतोय? कारण FBI ही अमेरिकेची सर्वोच्च तपास यंत्रणा आहे. एक प्रकारे असं म्हणू शकतो की केंद्रीय तपास यंत्रणा आहे. आणि FBI चा डायरेक्टर हा अमेरिकेतल्या सर्वात पॉवरफुल लोकांच्या पैकी एक असतो. म्हणजे अर्थात डोनाल्ड ट्रम्प आले, त्यानंतर JD व्हॅन्स आले, पीट हेग्सेथ, मार्को रुबियो असे काही महत्वाचे लोक सोडले तर FBI चा डायरेक्टर हा अमेरिकेतल्या सगळ्यात पॉवरफुल लोकांच्या पैकी एक असतो. पण हा माणूस असा नाचतोय का? आणि नाचत जरी असला तरी त्याचा असा नाचताना व्हिडिओ बाहेर कसा आला? तर हा व्हिडिओ बाहेर आणला हंडालाने. हंडाला कोण आहे? तर हंडाला ही एक इराणची डिजिटल सेना आहे. ही एक हॅकर टीम आहे जी इराणच्या इशाऱ्यावर काम करते आणि तिनं काश पटेल यांचं जीमेल हॅक केलं. त्यांच्या जीमेल मधून त्यांचे पर्सनल चॅट, ईमेल्स, त्यांचे जे काही लोकांच्या बरोबर काढलेले काही पर्सनल फोटो होते सगळं बाहेर काढलं आणि सगळं लीक करून सोशल मीडियामध्ये टाकून दिलं. त्यामुळे भरपूर बाजार उठला. अमेरिकेला देखील हे मान्य करावं लागलं की जे काही बाहेर आले ते सगळं खरं आहे. पण आता इथं प्रश्न होतो, ही इराणची डिजिटल सेना असणारी हंडाला काय करते? ती नेमकी आहे कोण? त्याच्या मागचा चेहरा आहे कोण? आणि ती किती डेंजरस आहे ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. सगळ्यात पहिला प्रश्न, हंडाला या शब्दाचा अर्थ काय? तर हंडाला हे एक पॅलेस्टिनियन पॉलिटिकल कार्टून आहे. या कार्टूनमध्ये काय असतं, एक 10 वर्षाचा मुलगा असतो. तो नेहमी पाठ करून उभा राहत असतो. म्हणजे समोर तोंड असतं आणि आपल्याकडे पाठ करून उभा राहतो. असा 10 वर्षाचा मुलगा, त्याचं एक प्रतीक म्हणून इराणनं त्याचा वापर केलाय आणि आपल्या हॅकर टीमला त्याचं नाव दिलंय. ही संस्था काय करते? तर ही इराणच्या इशाऱ्यावर काम करते आणि ती डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चरवरती अटॅक करते, IT सर्व्हिस प्रोव्हायडर्सवरती अटॅक करते, VPN इन्फ्रास्ट्रक्चर जे असतं, जे अनेक लोक वापरतात त्याच्यावरती अटॅक करते. आणि ही संस्था कुठंही घुसू शकते, कुठल्याही खोलात जाऊ शकते आणि ती कुठं पोचेल याचा कुणालाही अंदाज येत नाही. आणि त्यांचं एक सिंपल ऑपरेशन असतं, ते तिथं जाऊन जास्त मॅन्युप्युलेशन करत बसत नाहीत. सिम्पली जातात, डेटा चोरतात, डेटा लीक करतात आणि बाहेर निघतात. FBI चे डायरेक्टर असणारे काश पटेल हे काही हंडालाच्या टार्गेटवर असणारे काही पहिले व्यक्ती नव्हते. याच्या अगोदर त्यांनी इस्रायलचे पंतप्रधान नफ्ताली बेनेट, हे पूर्वी इस्रायलचे पंतप्रधान होते, त्यांचं टेलिग्राम अकाउंट हॅक केलं होतं. त्यांचे फोटोज, व्हिडिओज देखील व्हायरल केले होते. पण त्यामध्ये असं काश पटेल यांच्यासारखं असं विशेष काही नव्हतं. दुसरी गोष्ट, त्यानंतर त्यांनी यावेळेला काश पटेलांचं अकाउंट हॅक केल्यानंतर पुढच्या 3 दिवसांनी 30 मार्च 2026 ला आणखी एक अकाउंट हॅक केलं. ते म्हणजे इस्रायलचे मोसादचे जे पूर्वीचे चीफ होते, त्यांचं नाव आहे तमीर पारदो, त्यांचं जीमेल अकाउंट हॅक केलं आणि त्यांच्या जीमेलमध्ये असणारे पर्सनल चॅट्स आणि ईमेल्स देखील व्हायरल केले. म्हणजे हंडाला कुठेही पोहोचू शकते. त्यांनी इराण इंटरनॅशनल नावाची एक न्यूज एजन्सी आहे. आता नाव इराण इंटरनॅशनल असलं तरी इराणमधले जे काही लोक अमेरिका धार्जिणे आहेत, जे अमेरिकेमध्ये जाऊन राहिलेले आहेत, वेगवेगळ्या युरोपमधल्या देशात राहिलेले आहेत, ते सगळे लोक इराणमधल्या इस्लामिक रेजिमच्या विरुद्ध न्यूज पेरण्याचं काम करतात. त्यामुळे ह्या इराण इंटरनॅशनल न्यूज एजन्सीला या हंडालानं टार्गेट केलं आणि यामध्ये जे लोक छुप्या पद्धतीने काम करतात आणि आपलं जे काही माहिती प्रोव्हाइड करतात त्या लोकांचे सगळे डिटेल्स त्यांनी काढले. त्यांची नाव, त्यांचे पत्ते, फोन नंबर सगळं काढलं आणि सगळं इंटरनेटवरती व्हायरल केलं. तर त्यांचे ID वगैरे सगळं इंटरनेटवर टाकलं, जेणेकरून आता त्या लोकांना धमक्या यायला लागल्या इराणियन लोकांच्याकडून आणि पुढे भविष्यात देखील ते कायम इराणच्या टार्गेटवरती राहतील. आता बघूया यावेळेचं हंडालानं केलेलं सर्वात मोठं हॅकिंग ऑपरेशन. ते झालं 11 मार्च 2026 ला. जेव्हा मागच्या महिन्यात 28 तारखेला या युद्धाला सुरुवात झाली तेव्हापासून हंडाला हॅक टीम ही पूर्णपणे खवळलेली आहे. त्यांनी 11 मार्चला स्ट्रायकर कंपनीला टार्गेट केलं. स्ट्रायकर ही जगातली एक अत्यंत मोठी अशी जवळजवळ $22 बिलियन एवढी साईज असलेली कंपनी आहे, ज्यांचे जगभरात 15 कोटीपेक्षा जास्त कस्टमर्स आहेत. ही कंपनी जगभरातल्या अनेक लोकांना मेडिकल इक्विपमेंट पुरवते. ही एक अमेरिकन कंपनी आहे. या कंपनीला टार्गेट केलं. या कंपनीचे एम्प्लॉई जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचले आणि त्यांनी त्यांचे लॅपटॉप उघडले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं त्यांच्या लॅपटॉपमध्ये 1 KB डेटा सुद्धा शिल्लक नाही. त्यांच्या लॅपटॉपमधला सगळा डेटा वाईप आउट केलेला होता हंडालानं. आणि असं फक्त
स्ट्रायकरच्या अमेरिकन ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांच्या बरोबर झालेलं नव्हतं. स्ट्रायकरचे जगभरात जवळजवळ 80,000 कर्मचारी आहेत. या जगभरातल्या 80,000 कर्मचारी जे 79 वेगवेगळ्या देशात आहेत, त्या सगळ्यांचे जे सगळे डिव्हाइसेस होते, लॅपटॉप्स होते, मोबाईल्स होते, सगळं वाईप आउट केलं गेलं. त्याच्यामध्ये काहीही डेटा शिल्लक राहिला नाही. स्ट्रायकरला एक जबरदस्त धक्का हंडाला या हॅक टीमनं दिला, कारण स्ट्रायकरनं काही दिवसापूर्वी अमेरिकेच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स बरोबर एक करार केलेला होता, जो $450 मिलियन होता. त्यामुळे त्यांनी स्ट्रायकरला टार्गेट केलं. आणि स्ट्रायकरला टार्गेट करायचं आणखी एक कारण आहे, ते म्हणजे 2019ला एक इस्रायली कंपनी होती. त्या कंपनीचं नाव होतं ऑर्थोस्पेस. ही कंपनी स्ट्रायकरनं विकत घेतलेली होती. त्यामुळे स्ट्रायकरला त्यांनी अगोदरच सांगितलं होतं की आम्ही तुम्हाला स्ट्राईक करणार, तुमच्यावरती स्ट्राईक करणार. त्या पद्धतीनं त्यांनी स्ट्राईक केला आणि जवळजवळ 2 लाख डिव्हाइसेस कम्प्लिटली वाईप आउट केले. सगळे डिव्हाइस वाईप आउट केले आणि त्यांच्या लॅपटॉपवरती, पीसीवरती, मोबाईलवरती फक्त एकच गोष्ट दिसत होती, ती म्हणजे हंडालाचा लोगो. या महिन्याच्या सुरुवातीला 2 एप्रिल 2026ला हंडालानं आणखी एक मोठं ऑपरेशन केलं, ते म्हणजे इस्रायलची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, त्या एअर डिफेन्स सिस्टीमच्या मागची जी टेक्नॉलॉजी आहे, त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे PSK विंड टेक्नॉलॉजीज. या PSK विंड टेक्नॉलॉजीला हॅक करायचा प्रयत्न हंडालानं केला आणि त्यांचं असं म्हणणं आहे, म्हणजे हंडालाचा क्लेम आहे की आम्ही ते व्यवस्थितपणे हॅक केलंय, आम्ही तुम्हाला लवकरच त्याचा हिसका दाखवू. पासोवरच्या दिवशी जेव्हा तुम्ही सेलिब्रेट करत असाल, म्हणजे इस्रायलचे लोक सेलिब्रेट करत असतील, त्या दिवशी तुम्हाला आम्ही असा इशारा दिलाय त्यांनी की तुमचं सगळं काही उद्ध्वस्त होऊन जाईल. म्हणजे इस्रायलची जी एअर डिफेन्स सिस्टीम आहे, त्या एअर डिफेन्स सिस्टीममध्ये त्यांचे जे मिसाईल्स किंवा लॉन्चर्स कुठं कुठं लावलेले आहेत, काय आहेत, हा सगळा डेटा इराणला किंवा हंडालाला मिळालाय, असा हंडालाचा क्लेम आहे. प्रत्यक्षात खरं की खोटं अजूनपर्यंत कळलेलं नाही, पण या PSK विंड टेक्नॉलॉजीज पर्यंत हंडाला आता पोहोचलेली आहे. त्यामुळे इस्रायलमध्ये अनेक गोष्टी सुरक्षित सध्या नाही आहेत असं म्हणलं जाते, त्यामध्ये ही एक देखील गोष्ट आहे. याच्याशिवाय इस्रायलच्या न्यूक्लिअर टेक्नॉलॉजी बद्दलच्या अनेक गोष्टी चोरायचा प्रयत्न या अगोदर देखील हंडालानं केला होता. आता सध्या देखील तो चालू आहे. पण खरोखर जर इस्रायलच्या एअर डिफेन्स सिस्टीमचा, आयर्न डोमचा जर ताबा हंडालाला मिळाला असेल, तर ती इस्रायलसाठी सर्वात खतरनाक आणि धोकादायक गोष्ट असणार आहे. पण अजून तरी हे गोष्टीमध्ये पूर्णतः तथ्य आहे असं लक्षात आलेलं नाही. पण तरीही हंडालानं संपूर्ण जगभरामध्ये इस्रायलची, अमेरिकेची आणि त्यांच्या कंपन्यांची झोप उडवलेली आहे, एवढं मात्र आपण नक्की म्हणू शकतो. अमेरिकेच्या हॅकर्सनी किंवा त्यांचे जे काही तज्ज्ञ आहेत, त्यांनी देखील हंडालाला टार्गेट करायचा प्रयत्न केला, पण हंडालानं काही दिवसातच, 1-2 दिवसातच लगेच आपलं डोमेन चेंज केलं आणि पुन्हा ते कामाला लागले. आता अमेरिकेची डोकेदुखी एवढी वाढलेली आहे की मागच्या काही दिवसापूर्वी अमेरिकेनं हंडालाच्या मागं जे मेंबर्स आहेत किंवा हंडाला जे कोणी चालवत आहेत, त्यांना पकडून देणाऱ्यांना $10 मिलियन बक्षीस जाहीर केले. म्हणजे जवळजवळ 90 कोटी रुपयांचं बक्षीस असणार आहे, फक्त त्या माणसानं हंडालाच्या मागचा चेहरा कोण आहे हे सांगायचं आहे. तर ही आहे इस्रायलची एक हॅकर टीम असणारी हंडाला, जी जगभरातल्या अमेरिकन कंपन्यांना, अमेरिकेला, इस्रायलला टार्गेट करते आणि त्यांनी झोप उडवली आहे. नेमकं हंडालाचं पुढं काय होतंय आणि कशा पद्धतीने ती पुढच्या भविष्यात काम करत राहते, इराण आणि अमेरिकेतलं युद्ध कोणत्या लेवलला गेलंय ते आपल्याला माहितीच आहे. अमेरिकेला ही युद्ध जड झालंय हेही आपल्याला माहिती आहे. त्यामुळे पुढं भविष्यात काय होतं आणि त्यामध्ये हंडालाचा काय रोल असणार आहे, यावर आपलं लक्ष राहीलच. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हंडालाबद्दल तुम्हाला काय वाटलं? अशी एखादी टीम प्रत्येक देशाकडे पाहिजे का? त्याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.